जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरालगत असलेल्या दुधाळे ग्रामपंचायत अंतर्गत समर्थ विहार नगर व जडाबाई नगर मधील रस्त्यांचे तात्काळ काँक्रीटीकरण मंजूर करण्याबाबतचे निवेदन स्थानिक रहिवाशांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। नंदुरबार शहरालगत असलेल्या दुधाळे ग्रामपंचायत अंतर्गत राहणाऱ्या समर्थ विहार नगर व जडाबाई नगरमधील रस्त्यांचे तात्काळ काँक्रीटीकरण मंजूर करण्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना परिसरातील नागरिकांनी दिले असून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नंदुरबार शहरालगत असलेल्या दुधाळे ग्रामपंचायत अंतर्गत हद्दीतील समर्थ विहार नगर व जडाबाई नगर येथील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून सदर दोन्ही नगरांमध्ये नवीन वस्त्या स्थापन झाल्यापासून मुख्य अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। विशेषतः दोन प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तेथे काँक्रीटीकरण करणे परिसरातील समर्थ विहार नगर येथील गोकुळ गावित यांच्या घरापासून ते भीमसिंग रडत्या गावित यांच्या घरापर्यंतचा रस्ता तसेच जडाबाई नगरमधील सुनील वाघ यांच्या घरापासून ते अमित शांतलाल पाडवी यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मागील गेल्या कित्येक वर्षापासून परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य असल्याकारणाने दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून प्रचंड चिखलाचा त्रास होतो। खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीस योग्य बनत असतो। तसेच परिसरात अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे। या रस्त्यावरील जागा घसरडा व चिखलामुळे अबालवृद्ध यांसह अनेकांच्या दुचाकी गाड्या घसरून गंभीर दुखापती झाले आहेत, तर काहींना हातापायांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत। यात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना या चिखलातून ये-जा करताना नाहक शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच सदर रस्त्याच्या परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी निवेदन देताना परिसरातील नागरिक दीपक बनकर, मयूर मराठे, सुभाष पवार, निलेश पाटील, अनिल महाले, हेमंत दांडेकर, ललिता हातकर, दर्शन पवार, सोनल वाघ, नुपूर सूर्यवंशी, सुनंदा पाटील, मंगला माळी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी कोकणी हिल दुधाळे शहरातले कर्मचारी आहोत आणि त्याच्या संदर्भात रोड आणि लाईटच्या संदर्भात कंप्लेंट केलेली होती, तरी सुद्धा त्यांनी काही दखल घेतलेली नाही। तरी आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे व त्यांनी आमची दखल घ्यावी आणि नाहीतर भविष्य काळात आम्हाला उपोषण करण्याची वेळ येऊ नये या संदर्भात आम्ही लेटर दिलेलं आहे।